अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. चला तर मग शांतपैकी खालीलपैकी एका पर्यायाला स्पर्श करा आणि बघा आज स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन करत आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्यावर वाईट लोकांची नजर केव्हा पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा तुमचं सगळं चांगलं चालू असतं आणि हीच वेळ असते. आता तुम्हाला आधीपेक्षा जास्त सावध राहायला शिकावं लागतं. लोकांची वाईट नजर कधीही तुमच्यावर पडते आणि तुमचं सारं सुख हिरावून घेतलं जातं हे सांगता येणं शक्य नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या काही गोष्टी या जगापासून गुपित ठेवावे लागतील. कारण या गोष्टी म्हणजे तुमच्या यशाची तिजोरी असते. त्याची चावी फक्त तुमच्याकडे असायला हवी. या व्हिडिओमध्ये स्वामी अशा काही गोष्टी सांगणार आहे. या गोष्टींना कोणतेही हालतीत गुपित ठेवा आणि तुमचं सुख तुमच्या हातात असेल. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा आत्मविश्वास मागचं कारण आपल्याला सुखी जीवन जगत असतो. आपल्याला अशा काही गोष्टी मिळालेल्या असतात ज्याच्यामुळे आपल्यातल्या आत्मविश्वास हा वाढलेला असतो. काहींच्या आयुष्यात हे कारण पैसा असतं, काहींच्या आयुष्यात ते ज्ञान असतं किंवा कोणाच्या आयुष्यात काही आध्यात्मिक कारणही असू शकतो. पण जेव्हा आपण आपल्यातला आत्मविश्वास आमचं कारण इतरांपुढे उघडं करतो तेव्हा समोरची लोक आपलं भलं होताना पाहून जळूनही लागतात. मग त्या विरोधात काही कट कारस्थान आहे ते करू शकतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सगळ्यांना दिसू द्या, पण त्यामागचं कारण हे सगळ्यापासून गुपित असू द्या. तुमच्या घरातील सुख शांती, तुमच्या घरात तुम्ही किती एकीने राहता, तुमच्यात एकमेकाशी नाते किती घट्ट आहे, या सगळ्या गोष्टीविषयी कोणापुढेही प्रदर्शन करू नका. वाईट लोकांची नजर कशी कुठे आणि कधी लागेल हे सांगता येत नाही. सुखी संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी काही जळकोट लोक असतात. ते काहीही तयार करायला तयार असतात. त्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन ते कसलेही खेळ खेळत असतात. त्यापेक्षा बाहेर सगळ्यापुढे तुमच्या घराच्या विषयीही काहीच बोलू नका. काही मूर्खांना सवय असते आपल्या घरातील सगळेच ते सगळ्यांना सांगत बसतात. तुमचं तुम्ही घरी सुखी आणि गुण्यागोविंदाने राहा. तुमचं प्रेम संबंधातल्या गुपित गोष्टी, तुमच्या जोडीदारासोबत घालवलेलं काही खाजगी क्षण किंवा तुमच्या आणि तुमच्या घरामधल्या कोणतेही वादविवाद जरी असलं तरी यापैकी कोणतीही घरातील गोष्टी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुम्ही कधी सांगायचं नाही. जरीही तिसरी व्यक्ती तुमच्यापेक्षा वयाने मोठे असेल किंवा एकदम जवळचे असेल, नातेवाईक असेल, मित्र परिवारातील असेल, कोणीही असो, या गोष्टी कधीच सांगायचं नाही. कारण जेव्हा आपण आपले प्रेम संबंधातल्या खाजगी गोष्टी लोकांना सांगतो तेव्हा आपल्या नात्यातला एकमेकाविषयीचा विश्वास असतो तो कमी होतो. त्यासोबतच काही लोकांना तुमच्या खाजगी आयुष्यात दुखवण्याची संधी मिळते आणि त्यातले काही तर तुमचं नातं तोडायलाही पाहतील. आणि इथेच आपल्या जर घरात जे वाईट मार्ग आहे ते सुरू होतं. त्यासाठी आपल्या आयुष्यातील आपल्या जोडीदारासोबतचे क्षण, आपल्या घरातील गोष्टी काही वाईट असेल आणि कितीही बरेही जवळचे असेल तरीही त्यांना सांगायचं नाही. आज ते रडून तुमचं ऐकतील, पण उद्या तेच त्या गोष्टीचं सहारा बनवून तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील. होय मित्रांनो, तुमचं आध्यात्मिक मार्ग, तुमचा गुरु, तुमचा कोण्या देवावर असणारा विश्वास, तुमची पूजा अर्चा करण्याची उपासना, एखादी विशिष्ट पद्धत, या सगळ्या अत्यंत तुमच्या वैयक्तिक गोष्टी आहेत. याचा थेट संबंध तुमच्या अंतर्मनाशी. जर तुम्ही या सगळ्या गोष्टीविषयी उघडपणे
सगळं काही सगळ्यांना सांगत असाल तर काही लोक तुमच्याशी वादविवाद करणारी भेटतील. मग तुम्ही त्याच्याशी भांडू लागाल आणि स्वतःचीच मनशांती भंग करून घ्या. त्यापेक्षा स्वतःच्या आध्यात्मिकता, स्वतःची गुपितता हे इतरांपासून लपवून गुपितपणे ठेवायचे. तिचा पुरेपूर लाभ फक्त तुम्हालाच होईल. त्यापैकी काही गोष्टी तुम्ही उघडपणे सांगू शकता, पण काही गोष्टी असतात ज्याची प्रचिती ही त्यांना गुपित ठेवण्यातूनच येत असते. ही सर्वात तुमची वाईट सवय आहे, जे सगळ्यांना सर्व काही सांगत बसणं आणि तिथेच मोठा आपण आपला शत्रू तयार करत असतो. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. मित्रांनो, सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. मित्रांनो, जेव्हा एखादी मोठे स्वप्न पाहता आणि ते पूर्ण करण्यासाठी त्या दिशेने एक पाऊल उचलता, तेव्हा काही जे असतात ते लोक त्याच्या मनात काहीही राहत नाही. तुमच्या मोठ्या खरेदीची योजना, देवाच्या कृपेने आपल्याकडे थोडेफार काही पैसे आलेले असतात. ते आपण कशातही इन्व्हेस्टमेंट करतो. घर, गाडी, बंगला, सोनं, नाणं. पण या वस्तू आपण घेईपर्यंत, प्रत्यक्षात आपल्या घरी आणेपर्यंत कोणालाच सांगायचं नाही. पण काही अशी उपटसूळ असतात, त्यांना नुसतं विचार जरी आला तरी ते सगळं गावभर धिंडोरं पिटतात आणि कोण व्यक्ती तुमच्यावर जळेल याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करेल हे काही सांगता येत नाही. आणि नंतर अजून ते नशिबाला, देवाला दोष देत बसतात. काही देव माझ्या पाठीशीच नाही, माझं नशीबच खराब आहे असे नंतर पश्चाताप करत बसतात. त्यामुळे काही गोष्टी ह्या गुपितच ठेवण्यात चांगुलपणा आहे. होय मित्रांनो, तुमचा कोणावरही राग, द्वेष. तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या वाईट व्यक्ती असतात. आपल्या सगळ्यांना अशा लोकांपासून खूप राग येत असतो. पण आपण एखाद्या पुढे आपल्या याच्याविषयी जर व्यक्त केला तर ही व्यक्ती त्या लोकांसमोर जाऊन नक्कीच सांगणार आणि ती वाईट लोक ही सावध होणार आणि आपला घात करणार. तीच लोक आपल्यावर उठणार. जर हा व्यक्ती त्यांना जाऊन सांगणार नसला तरी एखादा रागात तो व्यक्त करताना आपल्याला पाहून या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी काही गैरसमज नक्कीच निर्माण होणार आणि हा आपल्यापासून अंतर ठेवून राहणार. यासाठी पुन्हा पुढे आपल्या मनातला राग, आपल्याला मनातला द्वेष कधीच कोणासमोरही सांगायचं नाही, बोलायचं नाही. संयम ठेवायचं. संयम सगळ्यात चांगल्या माणसामध्ये असला तर ते कॉमन ते आपल्याला पाहायला मिळतो. तुमच्यातही आहे. तुम्ही कोणालाच त्या व्यक्तीचं कोणत्याही गोष्टी तुम्ही सहन करू नका. संयमी व्यक्तीला जग कशा प्रकारे छळत असतं. संयम हे तुमच्या आतील शक्ती आहे आणि या जगातल्या वाईट लोकांमध्ये वावरत असताना त्यामुळे तुमचा खूप फायदा होणार आहे. पण कोणालाच तुमच्यातला हा संयम खूप मोठ्या प्रमाणात आहे हे तुम्ही कळू देऊ नका. आज तुम्ही सहन करत असाल तर लोक तुमची कमजोरी ते समजायला लागतात आणि हीच बावळट लोक तुमचं गैरफायदा नंतर घेत असतात. त्यासाठी अशा धूर्त आणि कपटी लोकांपासून नेहमी सावध राहायला पाहिजे. जर तुमच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतो आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी. आजचा हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.